आई साहेब, आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनाच्या संदर्भामध्ये जनतेला काय सांगणार? यामध्ये जिल्हा प्रमुख जालिंदर भाऊ बुधवत तसेच उबाटा शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, संपर्क प्रमुख नरेंद्र भाऊ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली जे ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत ते पक्षाचे वकील आहेत आणि ते पक्षाची बाजू मांडत असतात आणि जे सुनावणी होणार आहे 12 तारखेला 12 नोव्हेंबरला त्या सुनावणीसाठी सुद्धा ते हजर राहणार आहेत आणि त्यांची ते पक्षाचे वकील असल्यामुळं ते त्यांची बाजू मांडत होते। पण 3 महिन्यापूर्वीच 12 ऑगस्टला त्यांची सनद कॅन्सल करण्यात आली आणि त्याचं कारण हे 3 महिन्यानंतर म्हणजे आता 3 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान त्यांना ती ऑर्डर मिळाली। म्हणजे हा पूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की 12 ऑगस्टला जर तुमची सनद रद्द होते आणि 3 ऑक्टोबरला तुम्ही ती दाखवताय, ती पोहोचवताय, म्हणजे याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्राने काय घ्यावा हेच आम्हाला या सरकारला विचारायचं आहे। आणि ही सनद रद्द का केली असेल की थोड्या शब्दामध्ये फक्त सरोदे साहेबांनी फक्त फालतू हा शब्द वापरला आणि तो फालतू हा शब्द कुठल्याही संविधानामध्ये शिवी म्हणून हा कुठे दिलेला नाहीये, त्याचं कुठेही असं अवलोकन केलेलं नाहीये। पण हा फालतू शब्द या एका वक्तव्यामुळे जर तुम्ही अख्ख्या ॲडव्होकेटची जर त्यांचं आयुष्य, त्यांची सनद जर कॅन्सल करत असेल आणि त्यांचे आयुष्य जगण्यावर जर तुम्ही गदा आणत असेल तर हे आम्हाला कुठेतरी या सरकारला विचारावंच लागेल। आणि जे कोणी अजूनही सरन्यायाधीश असतात त्यांच्यावर बुटं फेकतात, त्या वकिलांना कुणी काही त्यांच्यावर आरोप करत नाही, त्यांच्यावर कुणीही ऍक्शन घेत नाही। आणि जो वकील ॲडव्होकेट सरोदे सारखे वकील आहेत ते लोकहितासाठी बोलतात, लोक कल्याणकारी त्या ऍक्शन ते घेतात, त्यांच्या कार्याबद्दल जर तुम्ही बोलत असाल आणि त्यांची सनद जर रद्द करत असाल तर हे कुठेतरी महाराष्ट्राला पूर्ण ॲडव्होकेट बारला लागणारी लाजिरवाणी गोष्ट आहे। ही आपल्या समोर या ठिकाणी मी ॲडव्होकेट रुपाली गोपाल चौधरी, संघटिका चिखली तालुका यांच्या वतीने मी या ठिकाणी मांडत आहे। धन्यवाद। आमच्या चिखली शिवसेनेच्या महिला संघटिका रुपालीताई चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वकील मंडळींनी, चिखली वकील संघाचे सदस्य या नात्याने जो अन्यायकारी निर्णय बार काउन्सिल महाराष्ट्र अँड गोवा यांनी घेतलेला आहे, जे महाराष्ट्रातील प्रख्यात वकील ॲडव्होकेट असीम सरोदेजी, जे सर्व महाराष्ट्राला सुपरिचित आहेत, ज्यांनी UBT म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू, चिन्हाबाबतची बाजू, अपात्र विधानसभा सदस्यांची बाजू या संबंधाने हायकोर्टामध्ये व्यवस्थित बाजू त्या ठिकाणी त्यांनी हाताळलेली होती आणि आता परत त्या प्रकरणाची सुनावणी सुरू होते आहे। आणि याच गोष्टीचं भांडवल करून काही मंडळींनी बार काउन्सिलकडे असीम सरोदे साहेबांची तक्रार करून त्यांना बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या मार्फत 3 महिन्यासाठी त्यांची सनद सस्पेंड केलेली आहे। ही खरंच एक अन्यायकारक बाब आहे, चीड आणणारी बाब आहे। जे वकील समाजाच्या, लोकशाहीच्या हितासाठी सदैव कार्यरत असतात, काम करत असतात, त्यांची अशा प्रकारे गळचेपी करणं हे योग्य नाही। आणि कुठेतरी या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन तहसीलदार मार्फत यांना या ठिकाणी दिलेलं आहे। बार काउन्सिलनं त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि तात्काळ असीम सरोदे साहेबांची सनद त्यांना बहाल करावी अशी मागणी, आग्रही मागणी या ठिकाणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने करत आहोत। धन्यवाद।